नमस्कार मंडळी, काय कसे आहात आपण सगळे? एक डॉक्टर रुग्णाला असाच प्रश्न विचारू शकतो. त्यावेळी मी रुटीनप्रमाणे आपल्याला विचारलं, आपण सगळे छानच असाल असा माझा नक्कीच अंदाज आहे. आज एक चांगला विषय घेऊन मी आपल्यासमोर बोलायला आलो आहे. या विषयाचं नाव आहे HbA1c. मधुमेह असणाऱ्या सर्व रुग्णांमध्ये HbA1c करा असं त्यांचे डॉक्टर सांगतात, मधुमेह तज्ज्ञ सांगतात. कित्येकदा रुग्णांना हे केल्यानंतरसुद्धा नक्की याचा काय इम्पॉर्टन्स आहे हेच कळत नाही. तर मंडळी, डॉक्टर बावडेकर्स होमिओपॅथी या चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. या चॅनलमध्ये आपल्याला रोजच्या आजारांबद्दलची माहिती, थोडक्यात त्याची घेणारी काळजी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन आपल्याला केलं जातं. तर आता HbA1c हे आपण वारंवार ऐकतो. मधुमेह असलेल्या रुग्णांना काय होतं, बरेच वेळेला ते स्वतःचं हे शुगर बघतात, रॅन्डम बघतात, फास्टिंग बघतात आणि ज्यांना ऑलरेडी आहे ते थोडे हुशार असतात बरं का. ते 2 दिवस काही कार्बोहायड्रेट्स फार खात नाहीत, गोड कमी खातात आणि रॅन्डम शुगर करून आम्हाला कधीही विचारलं तरी सांगतात, डॉक्टर शुगर ना माझी अगदी नॉर्मल आहे, अगदी नॉन डायबिटीसच्या लोकांपेक्षा नॉर्मल आहे. आता भाग असा आहे, मग हे HbA1c का करायचं, नक्की हे काय आहे, तर हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला आता मी HbA1c काय आहे हे अगदी थोडक्यात समजून सांगतो. आपल्या वाढणाऱ्या रक्तामध्ये लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी या आपण शाळेपासून ऐकत आलेलो आहोत. तर लाल रक्तपेशी ज्या असतात, तर वाढणाऱ्या रक्तामध्ये जेव्हा ग्लुकोजचं प्रमाण वाढतं तर तेव्हा हे ग्लुकोज हे हिमोग्लोबिनच्या हिम आणि ग्लोबिन, हिमोग्लोबिनमध्ये हिम म्हणजे आयन आणि ग्लोबिन हे प्रोटीन्स आहेत, तर आयनला जाऊन ते चिटकतं. जसं एखादा लोखंडी भाग एखाद्या मॅग्नेटला चिटकावा तसं लाल रक्तपेशींना हे आपलं ग्लुकोज जाऊन चिटकतं. आणि या सर्व प्रोसिजरला आम्ही ग्लायकेशन असं म्हणतो. तर आता मी माझ्या एखाद्या स्लाईडमध्ये तुम्हाला ग्लायकेशन म्हणजे काय याचं एक चित्र दाखवणार आहे. इथं तुम्हाला अगदी थोडक्यात दाखवतो आहे. माझं लेक्चर संपलं की तुम्ही स्टॉप करून त्याचा फोटो काढून घेऊ शकता. आता लाल रक्तपेशी ज्या असतात, आपल्याला वाटतं या कायमच्याच रक्तामध्ये आहेत, तसं नाही आहे. यांचं आयुष्य हे 3 महिने फक्त असतं. तर ह्या 3 महिन्यानंतर पेशी सगळ्या मरून जातात, लिव्हरमध्ये ते डिस्ट्रॉय होतात आणि त्यानंतर नवीन लाल रक्तपेशी या आपल्या अंगामध्ये तयार होत असतात. तर दर 3-3 महिन्यानंतर या नवीन लाल रक्तपेशी तयार होतात. त्यामुळे याला चिटकलेलं जे ग्लुकोज आहे तर त्याचं प्रमाण बघण्याकरता आपल्याला मागील 3 महिन्याचं फ्लक्च्युएशन हे या HbA1c मधनं कळतं. आता HbA1c जे आहे हे 3 महिन्याच्या पूर्वीचं मात्र काही दाखवू शकत नाही. 90 दिवसापर्यंत अंदाज आहे असं त्याला लिमिटेशन आहे. मग आता हे का करायचं? आपण शुगर्स खूप वेळा काही रुग्ण ज्यांना डायबिटीस टाईप 2, हे सगळं आपण टाईप 2बद्दल बोलतो आहे. डायबिटीसच्या ज्यांना आहे ते घरी ग्लुकोमीटर असतो, लॅबोरेटरी असते, तपासत असतात, सारख्या चर्चा करत असतात, मनाची समजूत काढतात, डॉक्टरांची सुद्धा समजूत काढतात. अहो कालच मी प्रसाद खाल्ला ना म्हणून माझी शुगर वाढली. अनेक गोष्टी आम्हाला याच्यातनं रोजच्या रोज अनुभवायला मिळतात. हल्ली प्रत्येक कुटुंबात 1-1, 2-2 कोणाला तरी 40च्या पुढं मधुमेह आहेच आहे. तर आता या ग्लायकेशन हे कसं काय होतं हे मी आपल्याला सांगितलं. आता हे जे हिमोग्लोबिन आहे तर हे हिमोग्लोबिन जे व्हॅल्यूज काही असतात त्याच्यावरनं आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं कळतं. तर एखाद्या रुग्णाला रेग्युलर तपासण्यांमध्ये, काही कंपन्यांमध्ये म्हणा, रुटीन तपासण्यांमध्ये जेव्हा आपण HbA1c तपासतो ते जर का 5.7% याच्या आत असलं तर ती व्यक्ती नॉन डायबिटिक असते, असा भाग आहे. मग आता याची रेंज काय आहे, तर बरेच वेळेला 5.7 पासून 6.5 यांना आम्ही प्री डायबिटिक म्हणतो. प्री डायबिटिकचा अर्थ असा आहे की पुढं मागं काही महिन्यांमध्ये किंवा काही वर्षात यांना मधुमेह होणार आहे हे नक्की आहे. तर आपण हे आधीच त्याच्यापासून या रेंजमध्ये आलात तर समजू शकता. आता याला काही कट ऑफ व्हॅल्यू काही आहे का, तर साधारणपणे प्री डायबिटिकचे मी तुम्हाला सांगितलं काय आहे ती. मग डायबिटिक कधी म्हणायचं? एखाद्याची जर का आपण फास्टिंग शुगर जर का तपासण्यामध्ये घेतली ती 90 झाली आणि जर का त्यांचं HbA1c जे आहे ते आपण एक उदाहरण घेऊयात की ते जर का 7.2 आलं तर मग डायबिटिक म्हणायचं का? हो, या रुग्णाला डायबिटिक म्हणायचं, कारण हिमोग्लोबिन हे साधारणपणे 5.7 म्हणजे ग्लायकोजलेटेड हिमोग्लोबिन 5.7 ते 6.5 हे प्री डायबिटिक रेंज आहे. कट ऑफ व्हॅल्यू साधारण आम्ही 7 पण ॲक्सेप्ट करतो, पण 7च्या वर असेल तर 100%, 6.5च्या वर असेल तरी म्हणायला हरकत नाही की रुग्ण मधुमेहाचा आहे. मग याने काही भीतीचा डोंगर मनावर घ्यायचा का? अजिबात नाही. हा काय कॅन्सर नाही आहे. अतिशय उत्तम HbA1c नॉर्मल ठेवता येतं. त्याच्यावरचे आपल्याला काही उपाय सुद्धा त्याच्यात असतात. आता हे वाढलेलं HbA1c ह्याचं काय करायचं, याचं काही गांभीर्य आहे का? हो, या पर्सेंटेजवरनं डॉक्टर लोक जे आम्ही सांगतो HbA1c करा, हे रुग्णाच्या इतर तब्येतीचा आढावा घेण्याकरता सांगतो. आता मधुमेह ज्या वेळेला रक्तामध्ये वाढणारी साखर जेव्हा जास्त असते, अंगभर रक्त आपल्याला सगळीकडं पळत असतं, त्यावेळेला रक्तवाहिन्यांमधनं ते डोळ्यांचा पडदा त्याच्यामुळे खराब होऊ शकतो, हार्ट खराब होऊ शकतं,
किडनीज खराब होऊ शकतात आणि याला सगळ्याला आम्ही मायक्रो आणि मॅक्रो व्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स असं वैद्यकीय नावामध्ये म्हणतो. मग आता याच्यामध्ये हे कुणाला होतात? आता मी गेले 30 वर्ष वैद्यकीय व्यवसायात आहे. साधारणपणे 10 ते 12 वर्षाचा मधुमेह जर का असला त्यानंतर मग तो कधी कधी त्रास द्यायला लागतो. तोपर्यंत मात्र तुम्ही किती काही त्याला करा तो फार त्रास येत नाही. आता या व्हॅल्यूज छान राहिल्या तर मात्र जन्मभर हा कधीच त्रास देत नाही. आता आपण खूपला ऐकतो कोणाचं तरी लेझर झालं डोळ्याचं, कोणातरी मोतीबिंदू लवकरच आला, अंधत्व 2% लोकांना आपल्याला मधुमेहामुळे येत आहे. दुसरं असं कोणाला तरी गँग्रीन झाले आणि पाय छोटंसं नख कापायला गेले आणि त्याचं गँग्रीन होऊन पाय कापायची वेळ आली. का आली? रक्तपुरवठा त्याच्यामध्ये अनियमित होत असतो. तो मॅक्रो व्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन म्हणजे मोठ्या रक्तवाहिन्या पायामध्ये ज्या असतात त्याला आम्ही पॉप्युलेटेल आर्टरीज म्हणतो, पोस्टेरियर टिबियल आर्टरी म्हणतो वैद्यकीय भाषेत ह्या सगळ्या. तर त्याच्यामध्ये डायबिटीसमुळे सगळं सर्क्युलेशन अनियमित होतं आणि जखमा भरत नाहीत आणि ते खूप कॉम्प्लिकेट करतं. आता कुठल्या HbA1c भीती वाढण्याचं कारण रुग्णाने घ्यावं? तर भीती तर कधीच घेऊ नये हे मी सगळ्यात पहिल्यांदा सांगतो. पण ते 9च्या वर ज्याला आढळतं तेव्हा ते अलार्मिंग असतं. अलार्मिंग म्हणजे काय? घंटा वाजवलेली असते की तुमचं डोळं, हार्ट, किडनी काहीतरी हळूहळू खराब होत जाणार आहे. त्यामुळे रुग्णांनी टार्गेट व्हॅल्यू जी आहे तर ती साधारणपणे 7च्या आत घरात, असं पुढे एक मराठी सिनेमा होता तसं 7च्या आत तरी ठेवायचा निदान प्रयत्न करावा. साधारण 5.7च्या आत आले तर अगदी मी त्यांचं अभिनंदनच करीन, कारण ते ॲब्सोल्यूट रिव्हर्सलच्या जवळ मधुमेहाच्या आलेले असतात. तर ह्या व्हॅल्यूज टार्गेट करायचा आपण प्रयत्न करावा. आता हे जे HbA1c आहे हे कधी करावं? खूप रुग्ण विचारतात. फास्टिंगच करायचं का? तर नाही, हे कधीही केलं तरी चालतं. साधारण फास्टिंग तपासणी आपण एरवी करतो म्हणून मग आपण हे फास्टिंग घ्यायला रुग्णांना सांगतो. पण रँडम घेतलं तरीसुद्धा ते फारसं असं बदलत नाही, कारण गेल्या 3 महिन्याचं ॲव्हरेज ते आम्हाला दाखवत असतं. काही मंडळींना प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा मधुमेह जे असतो तो त्रास देत असतो. या HbA1c त्या मधुमेहाच्या वाढलेल्या व्हॅल्यूजमुळं काही फिटल ॲनॉमलीज म्हणजे लहान मुलांमध्ये काही डिफेक्टेड आहे का याचाही अंदाज आम्हाला येतो. म्हणून वारंवार प्रेग्नंट वुमननासुद्धा हे करायला सांगितलं जातं. त्या खोरात मी फार जात नाही. बाकी जे आपण म्हणतो जसं लेडीज तज्ज्ञ आहेत डॉक्टर्स ते त्याच्यामध्ये व्यवस्थित गाईड करतात आणि मग डायबिटॉलॉजिस्ट त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे उत्तर तुम्हाला देऊ शकतात. आता शुगर ज्या आहेत त्या नॉर्मली किती असाव्यात? लोक रँडम करतात. कधी कधी सकाळपासून काही खातच नाहीत आणि 11 वाजता करून म्हणतात माझी 90 झाली म्हणजे मी उत्तमच आहे. असं नाही. साधारणपणे सांगू का, एक 30 वयानंतर सर्व आपण रोजचं आयुष्य जगतो आहे तसं जगून जर का ती 90 ते 140च्या आत साधारणपणे आली, खरं 130च पाहिजे पण 140 इथं महाराष्ट्रीयन लोक किंवा भारतीय लोकांना मी म्हणेन आली तर ती व्यवस्थित शुगर आहे असं म्हणायला आपण हरकत नाही. हळूहळू त्याच्यावरती राहायला लागते. आणि आम्ही डॉक्टर्स लोक जे अनुभवतो ते फ्रेंडशिप विथ फिगर्स. आता फ्रेंडशिप विथ फिगर्स म्हणजे काय? वारंवार शुगर रुग्ण घरी तपासतो आणि त्याला मोठ्या लेवलची साधारण फ्रेंडशिप व्हायला लागते. मग रुग्ण नेहमी सांगतो माझी ना 180 असते अहो डॉक्टर, 200-210 असते. हो मान्य आहे मला, पण हे ग्लायकेशन वाढवतं आहे, हे तुमच्या हिमोग्लोबिनला चिटकतं आहे, त्याच्यानंतर रक्तवाहिन्या आणि मोठे ऑर्गन्स खराब करतं आहे, हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये स्ट्रिक्टली आपण कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करायचा. मग आता HbA1c किती असलं तरी इन्शुलिनची गरज लागते हो. साधारणपणे मधुमेह तज्ज्ञ सांगतात 9च्या पुढं जर का तुमचं HbA1c असलं 3-3, 4-4 गोळ्या मधुमेहाच्या घेऊनसुद्धा तो आटोक्यात नसेल राहत तर मग रुग्णाला इन्शुलिन द्यायला लागतं. पण हा डिसिजन आहे हा मधुमेह तज्ज्ञांचाच असतो. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मला महत्त्वाचं HbA1c म्हणजे नक्की काय, त्याचे काय काय महत्त्व आहे हे आपण सांगायचं होतं. तर आता टेक होम मेसेज असा आहे की आपण HbA1cला घाबरून जाऊ नका. किमान 3 ते 6 महिन्यातनं एकदा शुगरच्या बरोबर आवर्जून करत जा, म्हणजे आपले बाकी कॉम्प्लिकेशन्स काही होणार नाहीत ना पुढं, याची आपल्याला अंदाज येतो आणि आपण त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न करू शकतो. आता हे आपल्याला कमी करण्याकरता काय करायला लागेल? तर याच्याकरता माझा एक पुढचा व्हिडिओ मी काही दिवसांनी काढणार आहे. मी आता होमिओपॅथिक तज्ज्ञ म्हणून काम करतो. किडनीज फेल्ड ज्या होतात त्यांना वाचवण्याचा प्रयत्नासाठी तर माझं मॅक्झिमम अभ्यास ह्याच्यात आहे. तर ह्या म्हणजे मधुमेह, रक्तदाब सगळ्यांनीच खराब होत असतात, किडनी, डोळे, हार्ट. तर आता हे नक्की HbA1c कमी आणायला होमिओपॅथिक औषधांचा उपयोग होतो का हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. दुसरं आपण काय काय तुमच्या बाजूने केलं पाहिजे रुग्ण म्हणून हा कमी ठेवण्यासाठी हेही सांगणार आहे. तर पुढचा व्हिडिओ आपण अवश्य पहा. मला वाटतं ही माहिती मी थोडक्यात आणि अगदी थोडेसे वैद्यकीय शब्द वापरून आपल्याला सांगितली आहे, पण आपल्याला त्याचं महत्त्व नक्कीच कळलं असेल. पुढच्या व्हिडिओसाठी आपण नक्की वाट पहा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.